मुलांनो, आपण आज इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी घनभूमितीचा जो भाग आहे त्यापैकी एक गणित पाहणार आहोत। चौरसाकृती घन याचा अनुविक्षेप आणि उद्विक्षेप दाखवणे हे गणित आहे। चौरसाकृती घनाच्या बाजूचा माप आहे 4 सेंटीमीटर। आपण प्रथम रेषा घेतली, रेषेवर 4 सेंटीमीटर अंतर घेतलं। या 4 सेंटीमीटर अंतराच्या 2 बिंदूवर आपणास लंब घ्यायचा आहे, लंब टाकायचे आहेत। हा लंब टाकत असताना रेषेच्या दोन्ही बाजूस वाढवून घ्या। मी या ठिकाणी आकृती काढण्यासाठी स्केच पेनचा वापर करत आहे। तुम्ही परीक्षेमध्ये लीड पेनचा किंवा पेन्सिलचा वापर करू शकता। आकृती तुम्हाला स्पष्ट दिसावी म्हणून मी स्केच पेन वापरत आहे। आपण हा पहिला लंब काढला, लंब रेषेच्या खालील बाजूशी वाढवून घेतला। तीच कृती दुसऱ्या लंबासाठी केली। आता रेषेच्या खालील बाजूस काही अंतरावर आपण या चौरसाकृती घनाचा अनुविक्षेप दाखवणार आहोत। त्यासाठी प्रथम अंदाजे 1 ते 1.5 सेंटीमीटर अंतर एवढं कंपासमध्ये घ्या। त्या अंतराने लंब रेषेला छेद द्या। दोन्ही लंब रेषेला आपण छेद दिलेले आहेत, ते छेद परस्परांना, ते छेदनबिंदू परस्परांना जोडून घ्या। नंतर कंपासमध्ये 4 सेंटीमीटर अंतर घ्या, कारण आपण काढत असलेला घन हा चौरसाकृती घन आहे, म्हणून सर्व बाजू सारख्या असतील। 4 सेंटीमीटर एवढं अंतर आपण कंपासमध्ये घेतलं, लंब रेषेला छेद दिले आणि आता आपणास जे छेदनबिंदू मिळालेले आहेत ते परस्परांना जोडून घ्या। जोडताना काळजीपूर्वक जोडा। अशा पद्धतीने आपण या चौरसाकृती घनाचा अनुविक्षेप काढलेला आहे। आता आपणास उद्विक्षेप बाजूने आणि समोरून अशा पद्धतीने काढावायचा आहे। त्यासाठी आपण प्रथम 1.5 सेंटीमीटर अंतराचा कंस काढलेला आहे। तीच कृती आता परत आपण करतोय। चौरसाच्या दुसऱ्या बाजूपासूनही आपण तशाच पद्धतीचा कंस घेतला, म्हणजे आपणास रेषेवर 4 सेंटीमीटर अंतराचे 2 बिंदू परत मिळालेले आहेत। त्या बिंदूवरही आपणास लंब टाकायचे आहेत। हे 2 काढलेले लंब आपणास रेषेच्या खालील बाजूस वाढवायचे नाहीत। 2 बिंदूच्या बाजूस अंदाजे 2 बिंदू घ्यायचे आहेत किंवा कंस घ्यायचे आहेत आणि त्या कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन आपणास कंस काढायचे। मिळालेल्या छेदनबिंदूतून रेषेवरील बिंदू जोडायचा आहे, म्हणजे तो लंब तयार होतो। 4 सेंटीमीटर अंतर आपण कंपासमध्ये घेत आहोत। अंतर घेत असताना काळजीपूर्वक घ्या आणि लंब रेषांना छेद द्या। 4 लंब रेषांना आपण छेदतोय। प्रत्येक 2 लंब रेषा या छेदनबिंदूच्या ठिकाणी जोडून घ्या। अशा पद्धतीने आपणास चौरसाकृती घनाचा समोरून आणि बाजूने उद्विक्षेप मिळालेला आहे। चौरसाकृती घनाचा आपण अनुविक्षेप आणि उद्विक्षेप दाखवलेला आहे। आकृतीला नावे द्या। आकृती संपूर्ण नामनिर्देशित असावी। मी आकृती काढत असताना सुरुवातीला नावे दिलेली नाहीत, शेवटी नावे दिलेत। तुम्ही तुमच्या सोयीने आकृती काढत असताना नावे द्या।